नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आपण आज तिसरी महत्वाची जेनरिक स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर मंडे म्युझिक्स बद्दल थोडंसं. मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे, जे काही मॅनेजमेंटचे विविध कन्सेप्ट्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचावी व त्यांना ते कन्सेप्ट समजून आपल्या व्यवसायात त्यांचा उपयोग काय व कसा करता येईल हे समजावं, त्या दिशेने केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जसं बिझनेस मॉडेल कॅनव्हासचे जे 9 एलिमेंट्स आहेत किंवा 9 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, कॉस्ट स्ट्रक्चर, रेव्हेन्यू स्ट्रीम्स, कस्टमर रिलेशनशिप्स, असे विविध विषयांवरती आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत. अ, आपण पेस्टल अनालिसिस सुद्धा केलेलं आहे, ते का महत्वाचं असतं. आणि आपण आजचा आपला तिसरा सोमवार आहे. आपण बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज विषयी बोलतो आहे. आणि याच्यातले बिझनेस लेवल मधल्या जे स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यातले ब्रॉड मार्केट किंवा जे मोठ्या कस्टमर सेगमेंटसाठी आपण जे करतो, म्हणजे लो कॉस्ट स्ट्रॅटेजी आणि डिफरन्सिएशन कशा प्रकारे करता येतं याच्याविषयी आपण मागच्या 2 सोमवारी पाहिलेलं आहे. राईट. तर आज आपण फोकस स्ट्रॅटेजीचे दोन जे अंग आहेत ते घेणार आहोत. फोकस्ड कॉस्ट लिडरशिप किंवा लो कॉस्ट स्ट्रॅटेजी आणि फोकस्ड डिफरन्सिएशन. राईट. ह्या नॅरो मार्केट स्ट्रॅटेजीज आहेत. तर त्याच्याविषयी बोलूया. आता फोकस जेव्हा आपण बोलतो तेव्हा नेमकं काय? तर फोकस जेव्हा आपण बोलतो, राईट, फोकस स्ट्रॅटेजीज दोन प्रकारच्या असतात. एक लो कॉस्ट स्ट्रॅटेजी असते आणि निश मार्केट आपण ज्याला बोलतो ती स्ट्रॅटेजी असते. फोकस डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी असते. राईट. हे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि फोकस ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपण बाकीच्या 10 गोष्टी नाही करणार. राईट. सो व्हेन आय से आय एम फोकसिंग, आपण जेव्हा फोकस बोलतो तेव्हा मी एखादी विशिष्ट प्रकारची गोष्ट, एखाद्या विशिष्ट प्रकारचं कस्टमर सेगमेंट तोच पकडून चालणार. मग एक पर्टिक्युलर जॉग्राफिक लोकेशन असू शकतं. म्हणजे जसं माझा मार्केट जो आहे तो मी फक्त बँगलोर या शहरापुरतीच किंवा मुंबई या शहरापुरतीच मर्यादित ठेवेल. मला बाकीच्या भारतभर जे काही होतंय त्याच्याने काही देणं घेणं नाहीये. राईट. सो दॅट्स व्हॉट अ फोकस्ड स्ट्रॅटेजी मीन्स. व्हेन आय से फोकस, मी माझा बिझनेस एका ठराविक पद्धतीने, एका ठराविक कस्टमर सेगमेंटसाठी, एका ठराविक प्रोडक्ट लाईनसाठी करेन किंवा एका ठराविक पद्धतीने करेन. हे जेव्हा आपण करतो तेव्हा फोकस स्ट्रॅटेजी त्याला आपण बोलतो. तर बायर ग्रुप, राईट. आता जसं बायर ग्रुप म्हणजे माझा कस्टमर सेगमेंट जो आहे तो कशा प्रकारचा असणार आहे, तर तो मर्यादित असणार आहे. मी प्रॉबेबली जे बल्क बाईंग करतात त्यांच्यासाठीच फक्त माझा प्रोडक्ट, म्हणजे बी टू बी आपण जे बोलतो, मी फक्त त्यांच्यासाठीच माझे प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्यूट करेल. किंवा प्रोडक्ट लाईन, मी हाय एंड मेडिकल डिव्हाइसेस किंवा जे सर्जरीसाठी वापरले जातात मेडिकल डिव्हाइसेस, फक्त त्याचीच मॅन्युफॅक्चरिंग करेन. किंवा मी हाय एंड केबल्स जे बनवतात, एक्स्ट्रीम टेन्शन वाले जे असतात, हाय टेन्शन वाले केबल्स असतात, माझी कंपनी फक्त तेच मॅन्युफॅक्चर करेल. तर आय एम फोकसिंग ऑन अ पर्टिक्युलर टाइप ऑफ अ प्रोडक्ट लाईन. मी लक्झरी प्रोडक्ट मार्केटवरती फोकस करेन. मी एका पर्टिक्युलर मार्केट, जॉग्राफिक मार्केट वरती फोकस कर. हे सगळे प्रकार जे आहेत ते आपण फोकस स्ट्रॅटेजी मध्ये घेतो. आता फोकस, पुन्हा एकदा, फोकस कशासाठी? तर मी जेव्हा एखाद्या गोष्टीवर फोकस करतो तेव्हा मी बाकीच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा माझ्यासाठी त्या महत्वाच्या ठरत नाही. तर मी जे काही पाहतोय, करतोय ते तेवढंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. राईट. आपण काही उदाहरणं सुद्धा डिस्कस करूच. राईट. तो आता फोकस्ड लो कॉस्ट आणि फोकस डिफरन्सिएशन जी स्ट्रॅटेजी आहे, डिफरन्सिएशन जसं मी सांगितलेलं मागे पण आपण बोललेलो मागच्या सोमवारी, डिफरन्सिएशन आपण कस्टमर सर्व्हिस मध्ये करू शकतो, क्वालिटी ऑफ मॅनपॉवर मध्ये करू शकतो, एक्सपिरियन्स मध्ये करू शकतो, प्रोडक्टद्वारे करू शकतो, सर्व्हिसद्वारे करू शकतो, ब्रँडद्वारे करू शकतो. राईट. तुम्ही याच्या अगोदरचा एपिसोड बघून तो त्याच्याबद्दल अधिक समजून घेऊ शकता. तर डिफरन्सिएशन बऱ्याच प्रकारे आपल्याला करता येतं.
लो कॉस्ट साठी आपण ऑटोमेशन, स्टँडर्डायझेशन, सिलेक्टेड रेंज ऑफ प्रोडक्ट्स पण खूप मोठ्या मार्केटसाठी करतो. फोकसमध्ये आपण मोठ्या मार्केटसाठी न करता फोकस्डमध्ये आपण मोठ्या मार्केटसाठी न करता एका छोट्या लिमिटेड मार्केटसाठीच करतो. दॅट इज अ फोकस स्ट्रॅटेजी. राईट. आता महत्वाची गोष्ट जेव्हा आपण फोकस मार्केटवरती जातो, म्हणजे जसं मग आता एक सिंपल उदाहरण देतो. विचाराच्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत, असं नाही की नाही आहेत. पण विचारे कुरिअर मध्ये आपण जेव्हा जातो आणि आपण जेव्हा ब्लू डार्ट मध्ये जातो किंवा डीएचएल मध्ये जातो, विचार एक कुरिअरवाला मला वाटतं सहसा आपल्याकडून एक 50 ते 100 रुपयापर्यंत त्या डॉक्युमेंटचे घेईल. पण तेच आपण जर डीएचएल किंवा ब्लू डार्ट मध्ये गेलो तर आपल्याला त्याच डॉक्युमेंटची किंमत साधारणतः 250 ते 300 रुपये तरी द्यावी लागते डिलिव्हरीसाठी. राईट. पण विचार कुरिअरचा मुंबई जो सेगमेंट आहे तो त्याचा हातखंडा आहे. म्हणजे प्रत्येक मुंबईच्या पिनकोडला विचारायचं एक ऑफिस आहे असं बोलतात. राईट. अँड बॉम्बेमध्ये त्याचा स्ट्रॉंग बिझनेस आहे. बाकीच्या ठिकाणी आहे पण बॉम्बेवरती मेजर चंक आहे. त्याचा कोर जो आहे तो बॉम्बे आहे. राईट. सो दॅट इज अ फोकस. एका जॉग्राफिक एरियामध्ये त्यांनी मास्टरी केलेली आहे आणि त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व आहे. आपल्याकडे आपण छोटे छोटे किराणा स्टोर्स वगैरे बघतो किंवा रिटेल आउटलेट्स बघतो, म्हणजे एखाद्या शहरामध्ये किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो एकाच माणसाचे तीन तीन चार चार रेस्टॉरंट्स आहेत किंवा किराणा स्टोर्स आहेत किंवा नॉर्मल जनरल स्टोर्स आहेत आपले असे, जे ते एकच व्यक्ती चालवतोय. आणि तो त्या मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर शहरामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर भागामध्ये ते चालवून तो खुश आहे. त्याला काय मोठं एक्सपांड करायचं नाहीये, एक वाढवायचं नाहीये, पण जेवढं आहे तेवढ्याने तो खुश आहे. दॅट बिकम्स अ फोकस स्ट्रॅटेजी. आणि फोकस स्ट्रॅटेजी आपण जेव्हा करतो अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपला प्रॉफिट निघेल, आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतील आणि आपल्याला प्रॉफिट निघतील, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. राईट. आणि असा मार्केट शोधावा जिथे इंडस्ट्री लीडर येण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे जर आता मी एक सिंपल उदाहरण घेतो, जो सॅशेसाठी जर मटेरियल लागतो, राईट, आपण शॅम्पू नंतर मग वेफर चिप्स वगैरे जे सॅशे छोटे छोटे असे बनवतो, राईट, चॉकलेट्स किंवा लॉलीपॉप साठी वगैरे जे कव्हर येतं, तो एक निश मार्केट आहे. हाय व्हॉल्यूम गेम आहे. हाय व्हॉल्यूम गेम आहे. तिथे व्हॉल्यूम एवढा आहे पण तिथे प्रॉफिट मार्जिन नाही आहे, तर मोठे प्लेयर येणार नाहीत. आणि छोट्या प्लेयरना जोपर्यंत व्हॉल्यूम मिळत नाही तोपर्यंत त्यांना त्याच्यात फायदा मिळणार नाही. ते एका पर्टिक्युलर निश मध्ये येतात आणि त्याच्याकरता त्याच्यामध्ये बरीचशी कमी लोक आहेत तिकडे. राईट. जो मोठा इंडस्ट्री लीडर आहे तो तिकडे नाही येणार आणि तिकडे त्याला जावं असं वाटणार नाही किंवा परवडणार नाही आहे. अशा सेगमेंटमध्ये राहणं कधीही सुरक्षित असतं, कारण इंडस्ट्री लीडर जर घुसला तर तो वाट लावून टाकतो किंवा ही विल ट्राय टू डिसरप्ट एव्हरीथिंग. ते आहे. राईट. सो वी हॅव टू फोकस ऑन अ मार्केट वेअर द बिगर प्लेयर्स विल नॉट कम और दे विल नॉट बी इंटरेस्टेड, कारण त्यांना व्हॉल्युम्स पाहिजेत. आणि अवॉइड करा मोठ्या कस्टमर्स विषयी कम्पीट करणं. राईट. लक्झरी प्रोडक्ट्स मध्ये पण ते सुद्धा अशा प्रकारे बघतात, जसं आता तुम्ही लक्झरी प्रोडक्ट्स जरी घ्यायला झालात, राईट, रोल्स रॉयस किंवा लॅम्बॉर्गिनी किंवा पॉर्शे जे हाय एंड कार्स बनवतात, राईट, दे मेक ओनली सिलेक्टेड और लिमिटेड नंबर ऑफ मॉडेल्स. मग ते लिमिटेड नंबर ऑफ मॉडेल्स मधून त्यांचा खर्च निघतो. बाकीचे कस्टमर जे आहेत, म्हणजे मारुती घ्या किंवा हुंडाई घ्या किंवा टाटा मोटर्स घ्या, ही लोक मास मार्केटमध्ये खेळतात. त्यांचा फोकस मास मार्केट आहे. तेव्हा त्यांना त्या छोट्या सेगमेंटमध्ये जाणं तितकंसं परवडणारं नाही आहे. त्यांच्या हाय एंड कार सुद्धा बऱ्याचशा मास मार्केटसाठी आहेत. राईट. तिथे डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी आहे. पण ते दॅट इज अगेन केटरिंग टू अ व्हेरी ब्रॉड कस्टमर सेगमेंट. फोकस्ड असं नाही. आणि फोकस का, तर तुम्ही रोल्स रॉयस जवळपास वर्षाला 5,000 गाड्या विकते. मारुती महिन्याला एक 20,000 गाड्या बनवते. यू कॅन जस्ट सी द डिफरन्स. राईट. तो तो फोकस्ड आहे. दॅट इज वॉट अ फोकस स्ट्रॅटेजी इज ऑल अबाउट. राईट. इंडस्ट्री लीडर मारुती त्या कॅटेगरीमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. गेली तरी मारुती विल क्रिएट अ सेपरेट ब्रँड प्रोबेबली. अगेन दॅट रिक्वायर्स अ लॉट ऑफ डेडिकेशन, कस्टमर बेस बिल्ड करणं,
ते आहे तिकडे जाण्याची शक्यता कमी आहे. राईट. आणि अगेन जे मल्टिपल सेगमेंट्स मध्ये आहेत त्यांना कस्टमरचे कस्टमाइज नीड्स मीट करणं अवघड जातं. आता तुम्ही म्हणजे ना एक टिपिकल प्रोडक्ट पाहिजे कोणाला, राईट. लेट्स से रोल्स रॉयस जे आहे त्याच्यामध्ये कस्टमायझेशन भरपूर आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं सांगा, कुठल्या लेदरचं सांगा, काही सांगा, ते त्या प्रकारचं कस्टमायझेशन करून देतात. नॉर्मल इंडस्ट्री प्लेयर जे आहेत ते त्यांना तेवढ्या प्रकारचं कस्टमायझेशन करून देणं परवडत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्किल्ड मॅनपॉवर लागतो. ते हँडक्राफ्टेड आहे किंवा ते एकदम स्पेशली हँड निटेड आहे. दोज आर द फॅक्टर्स दॅट डिफरन्शिएट. आणि ते सगळ्यांनाच तसं करणं परवडत नाही. राईट. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट और कॉस्टली फॉर समबडी. इव्हन छोट्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही जो काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकतात तो त्या प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये येऊन त्याला तितकासा पैसा मिळत नाही. मग तो तिकडे नाही येणार. राईट. सो दॅट्स व्हॉट द डिफरन्स इज. जसं तुम्ही बघाल एक 5 स्टार करून हाय चेन चालू झालेली आहे. प्रोडक्ट्स बर्गर किंग आणि मॅकडोनल्ड सारखेच आहेत. पण तुम्ही जर 5 स्टारचे रेस्टॉरंट बघितले कधी 5 स्टारचे, तर ते नॉर्मली एक आपला छोटा चहाची टपरी कशी असते ना, एक 8 ते 10 लोक एका वेळेला बसतील आणि किचन छोटस दे ऑपरेट ऑन दॅट. जर तुम्ही बर्गर किंग बघितलात किंवा सबवे बघितलं किंवा आपलं मॅकडॉनल्ड्स बघितलं, राईट, त्यांची एका वेळेला 100 एक लोकांची उठण्या बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यांची. आता मॅकडॉनल्ड्स आणि हे बर्गर किंग 5 स्टारच्या वाटेला जाणार नाही. 5 स्टार स्टेज लो. त्यांचं जे कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस आहे ते त्याच्यात नाही येतं त्यांना. इवन आपला जम्बो किंग वडापाववाला त्याचं पण जर तुम्ही बघितलं, इट इज अ व्हेरी निश काइंड ऑफ अ थिंग. इज कम्पिटिंग विथ द गाडीवालास. त्याच्याकरता जम्बो किंगचा अवका खूप मोठा नसतो, एकदम स्पेशियस नसतो. मोजकच जागेत आणि मोजक्याच एरियात कसं काय व्यवसाय उभा करता येईल त्याच्याकडे त्याचा कल असतो, जेणेकरून कॉस्ट आणि खर्च कमी राहतील. सर्व्हिसिंग करायला माणसं सुद्धा 2 किंवा 3 असतील. इनफॅक्ट तुम्ही बबल बी किंवा जे वॉफलचे जे काही बेल्जियन वॉफल वगैरे जे निघालेले आहेत ते जरी तुम्ही बघितले, त्यांचे स्टोर्स बघा किती छोटे आणि एकदम माफक असतात. म्हणजे उगाच केलेला खर्च नाही आणि उगाच इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक नाही. राईट. लिमिटेड नंबर ऑफ कस्टमर्स, लिमिटेड नंबर ऑफ प्रोडक्ट्स, कीप द कॉस्ट लो. बिग प्लेयर्स येण्याची शक्यता कमी आहे. राईट. आणि मल्टिपल प्रोडक्ट्स वगैरे त्यांना पण येऊन शक्यता नाही, कारण ते लिमिटेड नंबर ऑफ प्रोडक्ट मधून तेवढा खर्च नाही निघू शकत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बरेचसे निश आणि सेगमेंट्स मध्ये ऑपरेट करू शकता, कोणाला काहीच फरक पडत नाही. राईट. इनफॅक्ट तुम्ही जर पाहिलं, राईट, स्नॅक्स या कॅटेगरीमध्ये काही लोक फक्त डोसा आणि कॉफी विकतात. मालगुडी, मला वाटतं मालगुडी आहे, जे साऊथ इंडियन स्पेसिफिक डोसेस विकतात. दे विल सेल ओनली दिस. कोणीतरी एक महाराष्ट्रीयन पद्धतीचेच प्रोडक्ट्स विकतात. राईट. पूर्ण ब्रह्मा करून एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटची ते पूर्णपणे व्हेज महाराष्ट्रीयन क्युझिनच सर्व करतात. ते बाकीच्या गोष्टींच्या भानगडीत पडत नाही. राईट. सो these आर ऑल द थिंग्स अँड एलिमेंट्स दॅट आर देअर. फूड ह्या कॅटेगरीमध्ये आपण बरेचसे प्रयोग करू शकतो. फक्त डोसा, वेगवेगळ्या टाईपचे डोसा बनवून देऊ शकतो, वेगवेगळ्या टाईपचे सँडविचेस बनवून देऊ शकतो, वेगवेगळ्या टाईपचे बर्गर बनवून देऊ शकतो, वेगवेगळ्या टाईपचं चहा बनवून देऊ शकतो, वेगवेगळ्या टाईपचे अजून नूडल्स वगैरे बरेचसे प्रकार आहेत, वडापाव वगैरे बनवून देऊ शकतो. सो यू कॅन हॅव मल्टिपल निशेस अँड सेगमेंट्स. सेम इज द केस विथ ऑटोमोबाईल इंडस्ट्री. सेम इज द केस विथ हॉटेल इंडस्ट्री. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला बजेट हॉटेल पासून तर अगदी प्रीमियम आणि अल्ट्रा प्रीमियम असे जे हे आहेत, हर एक तऱ्हाचे हॉटेल्स मिळतील. राईट. त्याच्यामध्ये भरपूर वाव आहे, भरपूर स्कोप आहे. अशा वेळेला डिफरन्सिएशन किंवा फोकस लो कॉस्ट असणं खूप सोपं जातं. इनफॅक्ट काही फोकस लो कॉस्ट हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तिकडे बेलबॉय वगैरे किंवा रूम सर्व्हिस वगैरे काही नसते. आपल्याला स्वतःला जाऊन एकतर घेऊन यावं लागतं किंवा मग रेस्टॉरंट सर्व्हिस यूज करावी लागते. राईट.
दे डोंट हॅव स्पेशलाइज स्टाफ, सर्व्हिस स्टाफ पण लिमिटेड असतो, मेंटेनन्स वगैरे पण बेअर मिनिमम असतं, जेणेकरून खर्च कमी राहील. सो दिस इज व्हॉट फोकस्ड कॉस्ट डिफरन्सिएशन आणि लो कॉस्ट स्ट्रॅटेजी जी आहे ती असते. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्या कोणाला इथे यावं असं वाटत नाही, कारण त्यांना वाटतं अरे इथे काय जाऊन करण्यात काही अर्थ नाही. इफ यू सी, कधीही बारकाईने लक्ष दिलं तर ज्या ज्या गोष्टी छोटे प्लेयर्स म्हणजे जे कॉस्ट वरती फोकस करून एका पर्टिक्युलर एरियामध्ये आहेत, त्यांनी त्यांचा दबदबा निर्माण, तिकडे मोठे प्लेयर्स कधी येत नाहीत. आणि जिथे हाय एंड लक्झरी प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा लिमिटेड लोक आहेत, राईट. आपल्याला लगेच पटापट जरी नावं सांगितली हाय एंड लक्झरी प्रोडक्ट्सची, तर लुई विटॉन, नंतर मग गुची वगैरे, हे अशी काही जी नावं आहेत ती आपल्याला लगेच येतात, राईट. तो बाकीच्या कस्टमर सेगमेंट्स मध्ये भरपूर स्कोप आहे. मोबाईल फोन घ्या, तुम्ही टेलिव्हिजन घ्या, पर्सनल केअर प्रोडक्ट्स घ्या, इथे भरपूर भरपूर म्हणजे तुम्ही मोजून थकाल, पण ब्रँड संपणार नाही. आणि बरेचसे ब्रँड असे आहेत की आपल्याला माहिती नाही पण ते लोक घेत आहेत, राईट. सो दॅट्स देअर. सो दॅट इज अबाउट फोकस लो कॉस्ट आणि फोकस डिफरन्सिएशन करताना ह्या गोष्टी असणं महत्वाचं आहे. आणि इथे लक्ष असणं सुद्धा महत्वाचं आहे आपलं, की फोकस आपण बाकीच्या गोष्टी नाही करणार. करायला गेलो तर आपला खर्च आणि ह्या सगळ्या अवक्या बाहेर जातील. इनफॅक्ट फोकस लो कॉस्ट मध्ये जे आहे, साऊथ वेस्ट एअरलाइन्स करून युएस ची एअरलाइन्स आहे, जी फोकस लो कॉस्ट मध्ये आहे. त्यांचं फक्त युएस मध्येच ऑपरेशन आहे, युएसच्या बाहेर ते कुठे जात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांचं जे काही ऑपरेशन्स आहेत ते युएस मधल्या टियर टू सिटीज किंवा टियर टू सिटीज आणि मेन सिटीज मध्ये सुद्धा सेकंड किंवा थर्ड एअरपोर्ट जो असेल ना, तिथे त्यांचं ये जा आहे. युएस मध्ये बऱ्याचशा शहरांमध्ये 2 एअरपोर्ट कॉमन आहेत. काही काही मोठ्या शहरांमध्ये 3 एअरपोर्ट सुद्धा आहेत. दे हॅव 2 or 3 एअरपोर्ट्स इन एव्हरी मेजर सिटी दॅट इज देअर. त्याच्याकरता साऊथ वेस्ट एअरलाइन्स जे आहे ते मोठ्या एअरपोर्ट्सवर जात नाही, कारण मोठ्या एअरपोर्ट्सवरती खर्च जास्त असतो. आणि तुम्हाला जे फी किंवा चार्जेस वगैरे जे भरावे लागतात ते खूप जास्त असतात. त्याच्या विपरीत जे छोटे एअरपोर्ट आहेत त्यांना कस्टमरचा फ्लो असतो, मग ते इन्सेंटिव्हाइज करतात, राईट. सो साऊथ वेस्ट एअरलाइन्स तसे त्यांचे कॉस्ट कमी ठेवते. त्यांची जी एअरक्राफ्ट वापरतात ती लोक, एअरक्राफ्ट एकाच पद्धतीचे असतात. एकाच पद्धतीचे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे एअरक्राफ्ट नाही वापरत, जेणेकरून त्यांचं कॉस्ट कमी राहते. कारण त्यांना स्पेअर पार्ट्स, इक्विपमेंट्स, मेंटेनन्स, क्रू वगैरेची ट्रेनिंग वगैरे आहे ती एकाच एअरक्राफ्ट साठी करावी लागते. जर तुम्हाला एअरलाईन इंडस्ट्री बद्दल थोडीफार आयडिया असेल, तर जेवढ्या टाईपचे एअरक्राफ्ट आहेत तेवढ्या प्रकारच्या एअरक्राफ्ट साठी वेगवेगळ्या प्रकारचे पायलट्स लागतात. आणि प्रत्येक एअरक्राफ्ट वरती त्या एअरक्राफ्ट साठी ट्रेन केलेला पायलटच लागतो. तुम्ही म्हणजे जसं आपण काय बोलतात, तुम्ही मारुती गाडी चालवतो म्हणून मी फोर्ड एंडेवर चालू शकतो किंवा मित्सुबिशी चालू शकतो पजेरो, तसं नाही चालत. किंवा मी उद्या परवा छोटी ट्रक पण, मिनी ट्रक पण चालू शकतो किंवा ट्रक पण चालू शकतो, कारण मला कार चालवतोय. एअरलाइन्स मध्ये तसं नाही करू शकत. प्रत्येक एअरक्राफ्ट साठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या तऱ्हेचे ट्रेनिंग आहेत आणि त्याच्यासाठी जे ट्रेन केलेले पायलट आहेत तेच करू शकतात. आता साऊथ वेस्ट एअरलाइन्सचा फायदा कुठे होतो, त्यांचे एकाच प्रकारचे एअरक्राफ्ट आहेत, सगळ्यांना ट्रेनिंग सारखीच, त्यामुळे एखादा पायलट जरी नसला तरी दुसरा पायलट त्या एअरक्राफ्ट वरती जाऊ शकतो, तो त्यांचा खर्च कमी होतो परत, राईट. सो दॅट इज हाऊ यू कॅन ऍक्च्युली कीप युअर कॉस्ट लो. आता रिस्क इथे नाही आहे असं नाही, राईट. उद्या परवा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमुळे आणि आजकाल बऱ्याचशा गोष्टी, जसं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, ऑटोमेशन म्हणा, अ, जे टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट्स ऍडव्हान्समेंट झालेले आहेत त्याच्यामुळे मोठे प्लेयर्स येण्याची शक्यता या मार्केटमध्ये वाढलेली आहे. आणि हल्ली काय झालेलं आहे की मोठे प्लेयर्स जे आहेत ते 50 वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे प्रोडक्ट्स त्यांच्या कस्टमर्सला विकतायत. म्हणजे एका टाईपच्या 1000 प्रोडक्ट्स विकण्याऐवजी ती लोक 50 प्रकारचे 20 प्रोडक्ट्स विकतायत. हजार हजार तिथे पण मॅच होत आहेत, राईट. सो दॅट
पॉसिबली असे जर लोक घुसायला लागली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर लोकांना आज जे कस्टमाइज्ड किंवा लक्झरी आयटम वाटतं, म्हणजे जसं आता तुम्ही विचार करा, एक रेफ्रिजरेटर आपण घेऊया आपल्या घरातला किंवा मोबाईल फोन घेऊया. एक काळ असा होता की घरात रेफ्रिजरेटर असणं ही चैनीची किंवा एक लक्झरी आयटम म्हणून समजलं जायचं, राईट? बट नाउ द प्रेफरन्स हॅज चेंज. इट इज बिकम अ नेसेसरी और अ मॅन्डेटरी आयटम. मग कदाचित आज जी गोष्ट एकदम लक्झरी किंवा प्रीमियम आयटम म्हणून पाहिली जाते, उद्या परवा कदाचित ती मास मार्केट झाली, तर त्याच्यातली व्हॅल्यू निघून जाईल आणि दुसरा कोणतरी त्याच्यामध्ये आला, मग तशा वेळेला तुम्हाला धोका आहे, राईट? ती ही रिस्क आहे की कस्टमरचे प्रेफरन्सेस बदलू शकतात, त्यांच्या आवडीनिवडी बदलू शकतात. मग तुम्हाला त्या हिशोबाने त्याच्यामध्ये बदल करता आले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाला वाटतं, आज तुम्ही मारुतीचं उदाहरण घ्या, राईट? जो तिसरा पॉइंट आहे त्याच्यासाठी मारुती तंतोतंत, म्हणजे मारुतीचा प्रयत्न चालू आहे. मी दुसरा पण एक्झाम्पल देतो. मारुतीचा प्रयत्न चालू आहे की मी हाय एंड किंवा जे व्हॅल्यू ऍडेड कार सेगमेंट आहे, जिथे मी प्रीमियम चार्ज करू शकतो कस्टमरला, तिथपर्यंत मी कसा पोहोचेन, राईट? सो मारुती इज मुव्हिंग इन दॅट डायरेक्शन. जे नेक्सा चालू केलंय मारुतीने, राईट? ग्रँड विटारा आणि बाकीचे जे हाय एंड मारुतीचे कार्स आहेत ते मारुती तिथून विकतं, राईट? मारुती इज ट्राइंग टू मूव्ह अप द व्हॅल्यू चेन. त्याला आपण बोलतो मुव्हिंग अप द व्हॅल्यू चेन. दुसरं उदाहरण जे आहे ते वन प्लसचं ना, म्हणजे वन प्लस जेव्हा चालू झालं तेव्हा इट वॉज अ व्हॅल्यू फॉर मनी फोन. इट वॉज अ व्हॅल्यू फॉर मनी फोन, राईट? आणि त्या व्हॅल्यू फॉर मनी फोन मध्ये तेव्हा जास्त कॉम्पिटिटर्स नव्हते कोणी. वन प्लस होता, शाओमी आला आणि इंडियामधला जो आपला मायक्रोमॅक्स, हे तीनच ब्रँड होते ज्यांचा दबदबा होता. आणि या तिघांनी अक्षरशः सॅमसंग आणि ऍपलला, इनफॅक्ट मायक्रोमॅक्स वॉज डुईंग मच बेटर देन दिस इंटरनॅशनल ब्रँड्स, राईट? तर त्या सेगमेंटमध्ये कोण नव्हतं तेव्हा तितकंसं. लो कॉस्ट व्हॅल्यू सेगमेंटमध्ये, कॉस्ट लिडरशिपमध्ये कोण नव्हतं तिकडे. पण सडनली एव्हरीबडी स्टार्टेड कमिंग इन, आणि मग लावा, झोलो, कार्बन आणि हे ते असे 50हून अधिक ब्रँड आले तिकडे. इन्फिनिक्स वगैरे भरपूरसे असे ब्रँड आले. कचरा झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची विल्हेवाट लागली. पण त्यावेळेला जर तुम्ही लक्ष दिलं, राईट, शाओमी आणि आपलं वन प्लस जे आहे त्यांनी हळूहळू व्हॅल्यू ऍडेड किंवा प्रीमियम कडे जाणं सुरुवात केलं. आज शाओमीचं 1 लाख रुपयाचं फोन मार्केटमध्ये आलेला आहे. वन प्लसचं जवळपास 70-80 हजाराच्या आसपासच्या घरातलं फोन आहेत, राईट? सो दे मूड ऑफ द व्हॅल्यू चेन. ही गोष्ट करता येणं गरजेचं आहे, नाहीतर मग मायक्रोमॅक्स झाला असतं त्यांचं. मायक्रोमॅक्स कडे ती कला कदाचित मायक्रोमॅक्सला कमी पडली, राईट? तर बाकीचे कॉम्पिटिटर्स आल्यानंतर मग आपला मार्केट शेअर जाऊ शकतो. आणि लक्झरी आयटम्स मध्ये सुद्धा भरपूर लोक येऊन डमी बनवून किंवा त्याचं सारखं रेप्लिका करून किंवा लाईक फॉर लाईक प्रोडक्ट देऊन एकदम कमी किमतीत द्यायला गेले, तर त्याची एक्सक्लुसिव्हिटी संपून जाते. ही रिस्क आहे आपण फोकस लो कॉस्ट किंवा फोकस डिफरन्सिएशन मध्ये गेलो तर, राईट? सो दॅट्स इट ॲज फार ॲज द फोकस्ड कॉस्ट डिफरन्सिएशन आणि फोकस्ड लिडरशिप जी आहे. फोकस कॉस्ट लिडरशिप आणि फोकस डिफरन्सिएशन साठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. एक शेवटचं उदाहरण देतो. मार्टिन ब्रोवर नावाची एक अमेरिकन कंपनी आहे. फोकस्ड कॉस्ट लिडरशिप आणि डिफरन्सिएशन किती प्रभावी असू शकतं. या कंपनीचे क्लायंट्स जे आहेत ते फक्त 8 आहेत. 8. 8 क्लायंट्स. पण हे 8 क्लायंट्स कोण आहेत, राईट? US मधले जे टॉप लीडिंग 8 फास्ट फूड चेन आहेत, त्या चेन्स मार्टिन ब्रोवर या कंपनीचे कस्टमर्स आहेत. मार्टिन ब्रोवर या 8 कंपन्यांसाठी, म्हणजे बघा, हा फास्ट फूड चेन मध्ये सुद्धा टॉप लीडिंग 8 कंपनीज, दिस इज फोकस. एकदम बाकीचं त्यांनी काहीच नाही, आणि ह्या कंपन्यांसाठी ते सगळं करतात. दिस इज डिफरन्सिएशन ना, ते दोन्ही करतायत त्यांच्यासाठी.
आणि त्यांच्यासाठी मग त्यांनी असं व्हॅल्यू ऍडिशन क्रिएट करून ठेवलंय की दुसरा कोणी प्लेअर जर आला त्यांना बाजूला करायला, तर त्याला या सगळ्या गोष्टी करता येणं महत्वाचं आहे. त्या लोकांची जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे किंवा त्यांची व्हॅल्यू चेन आहे, त्या 8 रेस्टॉरंट चेनची, हे सगळे ते हँडल करतात. दुसरा कोण जर आला तर त्यांना यांना बाजूला करण्यासाठी तेवढी मेहनत करावी लागते. राईट. सो दॅट इज हाऊ यू कॅन ऍक्च्युली क्रिएट व्हॅल्यू आउट ऑफ इट. राईट. सो काही प्रश्न किंवा काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. खाली जर तुम्ही ऑनलाईन पाहाल तर यू कॅन लीव द कमेंट्स इन द कमेंट सेक्शन. मी नक्की ते ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करेन. या सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स आस्क, अदरवाईज मला वाटतं आपला आजच्यासाठीचं जे फोकसचं जे होतं डिस्कशन्स वगैरे ते झालेलं आहे. तर इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज फील फ्री टू आस्क. सुंदर विवेचन. इथे समटाइम्स टू मच फोकस ऑल्सो लीड्स टू डिझास्टर. येस, व्हेरी याबद्दल मच. ओके ओके. आणि समटाइम्स द फोकस कुड बी नॉट हॅव्हिंग अ फोकस. येस We येस do येस. everything like services which are coming in Mumbai now. हम्म, For example, provide a maid, provide a driver. So we provide everything. हम्म. अजून ते पिकअप नाही झालेलं, पण US मध्ये कोरोनाच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये द कंपनी दॅट वॉज देअर फॉर 5 years, इट मेड इट इज व्हॉट इट इज मीन टू डू वॉज लोकांच्या ऑर्डर घ्यायच्या, सुपर मार्केटमध्ये जायचं, सुपर मार्केट मधल्या गोष्टी घरी आणून द्यायच्या. तर हो. त्यांनी 2 महिन्यांमध्ये त्यांचं जे 5 वर्षाचं टार्गेट होतं ते कम्प्लीट झालं. म्हणजे लॉसेस भरून निघाले, प्रॉफिट झाला, आणि नाव द कंपनी इज डुईंग व्हेरी वेल. येस येस. सो इनफॅक्ट फोकस त्याच्यामध्ये आनंद सर, जे आपले हे आहेत ना, देर इज अ कंपनी दॅट प्रोव्हाइड्स ओनली वॉले पार्किंग सर्व्हिसेस अँड दे प्रोव्हाइड इट ओनली टू 5 स्टार हॉटेल्स. मग बाकीच्या लोकांसाठी नाही. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये यू नो द काइंड ऑफ कस्टमर आणि ते त्यांचे एटिकेट्स, त्यांची ट्रेनिंग वगैरे. सो दे इन्व्हेस्ट अ लॉट अँड दे डू दॅट. सो दॅट इज देअर फोकस डिफरन्सिएशन, की एका पर्टिक्युलर टाईप ऑफ कॅटेगरीसाठी ही लोक तशा प्रकारची सर्व्हिस देतात. आणि तुम्ही जे बोललात ना की टू मच फोकस इज बॅड, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कंपन्यांची वाताहत झालेली आहे. म्हणजे हाय एंड लक्झरी कंपनीज, आता मला नावं नाही आठवत आहेत, बट व्हॉट दे डिड इज दे बिकेम सो ऑब्सेस्ड विथ द प्रोडक्ट ना, की तो प्रोडक्ट ऑब्सोलीट झालाय किंवा त्याचा रेलेव्हन्स राहिलेला नाही, त्याचा त्यांना विसर पडला अँड दे वेंट आउट ऑफ बिझनेस. तसं झालेलं आहे बऱ्याचशा कंपनीचा. आय थिंक देर वॉज सम डायमंड कंपनी ज्यांच्या बरोबर हे झालं अँड देन दॅट वॉज लेटर ऑन एक्वायर्ड बाय अनदर दिस थिंग. तर ते होतं. ते होतं म्हणजे यू बिकम सो ऑब्सेस्ड विथ बिकमिंग एक्सक्लुझिव्ह, की मग त्याच्यातली एक्सक्लुझिव्हिटी निघूनच जाते आणि लोकांना ते समजतच नाही किंवा लोकांचे टेस्ट आणि प्रेफरन्सेस चेंज होतात. सो दॅट इज देअर. अजून एक गमतीशीर किस्सा आहे. आय थिंक आय फॉरगॉट द नेम ऑफ द वॉच कंपनी. त्यांनी जेव्हा रिसेशन वगैरे आलं त्याच्या थोडं आसपासचा हा उदाहरण आहे. राईट. ऑल मेजर वॉच कंपनीज रिड्यूस्ड अँड कट ऑन देअर, मी लक्झरी वॉचेस विषयी बोलतोय, प्रोडक्शन त्यांनी कट केलं आणि ते फोकस्ड ऑन मेंटेनिंग प्रॉफिटेबिलिटी. आणि जेव्हा द मार्केट स्टार्टेड टू पिकअप, राईट, 2010च्या आसपास जेव्हा मार्केट पुन्हा नॉर्मल व्हायला लागलं, ऑल मेजर लक्झरी ब्रँड्स ते वेंट अँड रिटर्न टू द प्री, काय बोलतात ते आपलं, प्री रिसेशन एरिया ना तो. आय फॉरगॉट द टर्मिनॉलॉजी इट इज देअर. 2008ला जे झालं रिसेशन, त्याच्या त्याच्या लेवलच्या अगोदरचे जे त्यांची प्रोडक्शन क्वांटिटी होती, दे स्टार्टेड रिटर्निंग टू दॅट. बट आय थिंक युब्लॉट वॉज द वॉच ब्रँड. या पर्टिक्युलर वॉच ब्रँडने ना त्यांचं जे प्रोडक्शन कट डाऊन केलेलं ते कट डाऊनच ठेवलं, त्यांनी त्यांनी वाढवलं नाही. अँड अदर्स वर लाईक, अरे ही लोक काहीतरी गडबड करणार, आता यांची वाट लागणार. बट इट सो हॅपेंड बाकीच्या लोकांनी प्री
रिसेशन लेवल 2008चं जे झालं, सबप्राईम क्रायसिस, प्री सबप्राईम क्रायसिसच्या अगोदरचे जे लेवल्स टच केले, तेव्हा त्यांची जी एक्सक्लुसिव्हिटी ना ती कमी झाली. कारण द मॉडेल स्टार्टेड बिकमिंग अवेलेबल इझिली इन द मार्केट. आणि ह्या पर्टिक्युलर ब्रँडने ते रिस्ट्रिक्टेड आणि कंट्रोल ठेवले. त्याच्याकरता त्यांचे ब्रँड सहजासहजी मिलेना असे झाले. अँड इन लक्झरी ब्रँड्स that becomes a very attractive proposition, and thereby they were able to benefit, and not only benefit, they were also able to charge another premium कारण सहजासहजी मिळत नाहीत. And there's a scarcity, so they used it to their advantage. तुम्ही अजून काही सांगत होतात आनंद सर, बहुतेक सॉरी तुम्हाला कट केलं. I was done. Very nice presentation. Thank you. थँक्यू सर. So I think with that, Sachin, you would like to say something? ठीक आहे. With that, I think we'll end for today. Thank you very much. So with this, we have covered पोर्टरचे जे मेजर जेनरिक स्ट्रॅटेजीज आहेत तीन. कॉस्ट लिडरशिप, डिफरन्सिएशन आणि फोकसचे जे दोन उपप्रकार आहेत, फोकस्ड कॉस्ट लिडरशिप आणि फोकस्ड डिफरन्सिएशन, हे आपण कव्हर केलेले आहेत. Right, there is a fifth one that is there which is stuck in the middle. ना इथे ना तिथे दोन्हीकडून मार खाणारे जे असतात ते, that's there. So we'll next Monday we'll come up with some other topic and some other interesting discussions. Thank you for joining and see you next Monday. तुम्ही जर हा व्हिडिओ Thank you. ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू सबस्क्राईब, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल यू विल गेट टू नो, and you will have the information with you. Thank you very much.